आता फार्मर आय डी योजनेचा दुसरा टप्पा सुरू होण्याच्या दिशेने मोठी हालचाल दिसून येते आणि याचा थेट फायदा काही नवीन शेतकरी गटांना होऊ शकतो. मित्रांनो, राज्यासह देशभरात राबवली जाणारी ॲग्रिस्टेक फार्मर आय डी योजना आता दुसऱ्या टप्प्यामध्ये सरकत आहे. पहिल्या टप्प्यात PM किसान योजनेचे लाभार्थी आणि वैयक्तिक जमीनधारक शेतकऱ्यांचे फार्मर आय डी तयार करण्यात आले होते. आता दुसऱ्या टप्प्यात पारंपरिक वननिवासी शेतकरी आणि वनपट्टाधारक शेतकऱ्यावर लक्ष केंद्रित करण्यात येत आहे. या शेतकऱ्यांना CSC सेंटरच्या माध्यमातून मोफत फार्मर आय डी तयार करून दिला जाणार आहे. याचा अर्थ असा की शासन आता जास्तीत जास्त शेतकऱ्यांना डिजिटल पद्धतीने जोडण्याचा प्रयत्न करत आहे. भविष्यातील सर्व योजना, अनुदान, पीक विमा, नुकसान भरपाई यासाठी एकच युनिक ID कार्ड वापरला जाईल. कुणाला फायदा? वनपट्टाधारक आणि पारंपरिक वननिवासी शेतकरी जे आतापर्यंत अनेक योजनांपासून दूर होते त्यांना थेट फायदा होण्याची शक्यता आहे. शासनालाही शेतकऱ्यांचा डेटा व्यवस्थित मिळेल, ज्यामुळे योजना अचूकपणे पोहोचवता येईल. फायदे: सर्व योजना एका ID वर उपलब्ध, अनुदान व लाभ थेट खात्यात, फसवणूक आणि डुप्लिकेट नोंदी कमी. याचे काही तोटे आहेत. सर्व माहिती आधारशी लिंक असल्यामुळे प्रायव्हसीची चिंता. CSC सेंटरवर अवलंबून राहावं लागणार. काही ग्रामीण भागात प्रक्रिया मंद होऊ शकते. सध्या हा दुसरा टप्पा सुरू करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचं दिसत आहे, पण सर्व जिल्ह्यांमध्ये पूर्णपणे अंमलबजावणी झाली आहे असं अधिकृतपणे स्पष्ट नाही. त्यामुळे ही शक्यता आहे आणि पुढील काही दिवसात अधिकृत अपडेट येण्याची अपेक्षा आहे. मित्रांनो, एकंदरीत पाहिलं तर फार्मर आय डी योजना शेतकऱ्यांसाठी भविष्यात खूप महत्त्वाची ठरणार आहे. दुसऱ्या टप्प्यामुळे नवीन गटातील शेतकरीही या योजनेत सामील होणार आहेत. मात्र अजून काही गोष्टी स्पष्ट होणं बाकी आहे. त्यामुळे पुढील अधिकृत अपडेटची वाट पाहणं गरजेचं आहे. धन्यवाद.